कधी आलात? आत्ताच. आता नाही का चेतना माझ्याविषयी काहीतरी म्हणाली? अहो ती म्हणत होती. ऐकलं मी सगळं ऐकलं. सगळं ऐकलं. तू म्हणालीस की मी युवराजला खूप लेक्चर देतो वगैरे. लेक्चर म्हणजे तुम्ही समजावता ना त्याला एवढ्या छान पद्धतीने, त्याच विषयी आम्ही बोलत होतो. कुणाशी कसं वागायचं ना कळतच नाही त्याला. हो ना. आणि डॉक्टर, अहो तुम्ही नसता तर दादाची काय अवस्था झाली असती हो. तुमच्या ट्रीटमेंटमुळे आज दादा बरा झालाय हे कोण सांगेल त्या मुलाला? तुम्ही त्याला समजवायला जाता आणि तो तुमचा अपमान करतो. मला बाई राग येतो या गोष्टीचा. नाहीतर काय. अहो चार चौघांमध्ये किती अपमान करतो तुमचा. तुमच्या मनाची काय अवस्था होत असेल ना आम्ही समजू शकतो. हो. थँक्स मकरंद, खरंच थँक्स. आज मला समजलं माझ्याविषयी मी जेवढा विचार करत नाही ना तेवढा विचार तुम्ही दोघं मिळून करता. डॉक्टर, अहो आपली माणसं म्हटल्यावर विचार करणारच ना. नका करू, तेच सांगतोय, करू नका. माझ्याविषयी विचार करण्यापेक्षा बिझनेस मध्ये कौशिकीला कशी हेल्प करता येईल त्याचा विचार करा. हो. कौशिकीला बरं वाटेल ना. हो. आणि चेतना, तू सुद्धा घरच्या कामात जरा लक्ष घाल. नाहीतर ते म्हणतात ना एम्प्टी माइंड डेव्हिल फॉर शॉप, तसं व्हायचं. म्हणजे नंतर युवराजशी काय बोलायचं, कसं बोलायचं, त्याला कसं हँडल करायचं मला येतच. बरं कौशिकी कुठे? वर रूम मध्ये. हा. हो येतो मी. आणि हा, ते जे काय सांगितलंय मी ते लक्षात ठेवा. हो हो ते लक्षात आहे ना. हो. काय हो? हा. हे कुठल्या वर्कशॉप बद्दल बोलत होते? अगं त्या हे कोणी सांगितलं तुला त्यांचा विषय काढायला? अहो मी मुद्दाम नाही काढला, बोलता बोलता निघाला. अरे पक्का मुरलेला माणूस आहे तो. आता हे सगळं त्या कौशिकीच्या पुढ्यात बोलायला नको म्हणजे झालं. शेखर इथे आला होता आणि तू त्याच्याशी बोललीस? मला बोलावं लागलं. मला बोलण्याची काय, मला त्या माणसाचा चेहरा बघायची इच्छा नव्हती. पण तो कुठल्याही पर्सनल कामासाठी आला नव्हता काका. तो एक न्यूज घेऊन आला होता. न्यूज? हो. कसली न्यूज? काका, शहरामध्ये एक खूप मोठं ड्रग रॅकेट ऍक्टिव्ह झालंय आणि त्या ड्रग रॅकेटची पहिली डील पोलिसांनी हाणून पाडली. काय सांगतेस? हो. आणि फक्त पहिलं डील आहे. अजून खूप डील्स होणार आहेत असं त्याचं म्हणणं आहे. बापरे, म्हणजे अजूनही काही होऊ शकतं? खूप मोठं काहीतरी घडणार आहे, खूप मोठं. आणि हीच न्यूज शेखरने मला आणून दिली. बापरे, भीषण आहे. खूपच. पण कौशिकी बाळा, इतकी मोठी सिक्रेट इन्फॉर्मेशन शेखरला कशी मिळाली? काका, तो माणूस म्हणून कसाही असला तरी तो हाडाचा पत्रकार आहे ना. इतकी वर्ष तो या फील्डमध्ये काम करतोय. त्याची स्वतःची माणसं आहेत, विश्वासातली माणसं आहेत. त्यांनी कुठल्याही दुसऱ्या न्यूज चॅनलकडे ही न्यूज जाण्याच्या आधी ही न्यूज शेखरला दिली आणि शेखरने मला. अच्छा. पण कौशिकी बाळा, मला असं वाटतं की तू स्वतःला या बातम्यांपासून दूर ठेवावंस. काय असं का बोलताय तुम्ही? अगं कौशिकी, या स्मगलिंगच्या बातम्या म्हणजे जीवाला फार मोठा धोका असतो. काका, पण मी आता फक्त स्वतःचा विचार कसा करायचा? समाजाला काहीतरी देणं लागतं की नाही? MNN म्हणजे काय तुम्ही सांगा मला. सत्य लोकांसमोर आणणारा चॅनल, करेक्ट? मग हे केवढं मोठं सत्य आहे, हे लोकांसमोर आणणं गरजेचं आहे आणि ते कर्तव्य आहे माझं, नाही का? मान्य कौशिकी, मला तुझ्या हेतूविषयी कधीच शंका नव्हती ग. मग
पण याच बातम्यांमुळे वैयक्तिक आयुष्यामध्ये तू फार मोठं नुकसान करून घेतलंयस हे तू का विसरतेस? स्वयंसेवक कौशिकी, बाळा हे नुकसान वाढू नये एवढंच म्हणायचं मला. मला बातम्या मिळवायच्या, त्यांचा पाठपुरावा करायचा, हे सगळं कामाचा भाग आहे, मान्य. पण या बातम्यांमुळे वैयक्तिक आयुष्यामध्ये फार मोठा परिणाम होतो. नाही तू किती नाही म्हटलीस ना तरी तो होतोच. आता हे सगळं तू शेखरला समजवायला जाणार नाहीसच ना, म्हणून तुला सांगतोय. कौशिकी बाळा प्लीज काळजी घे. ही स्मगलिंगची माणसं ना काय करतील ना कधीही काही सांगता येत नाही ग. या बातम्या म्हणजे ना हिमनगासारख्या असतात. वर करणे वाटतात ते इतक्या छोट्या आहे, पण त्या आत कुठेतरी आत खोलवर खूप खोलवर रुतलेल्या असतात. याचा पाठपुरावा करायला तर आपण यांच्या मागे गेलो तर आपण कधी बुडून जाऊ आपल्यालाही समजणार नाही. म्हणून सांगतो बाळा प्लीज स्वतःची काळजी घे. इतर महत् प्रयासाने तू इतकं मोठं साम्राज्य उभं केलंस, एवढं मोठं चॅनल उभं केलंस. या बिझनेसला, या घराला, तुझ्या मुलीला इराला तुझी खूप गरज आहे बाळा. म्हणून प्लीज प्लीज ऐक, मनापासून सांगतोय, तू या बातम्यांपासून स्वतःला दूर ठेव. काळजी घे. काय कसला एवढा विचार करताय? समोरचा माणूस दिसत सुद्धा नाहीये, कसला विचार चाललाय? नाही ग काही नाही. होणाऱ्या सासूबाई होणाऱ्या सुनबाईचाच विचार करत असणार. गेली का? निशी गेली? गेली असेल. गेली असेल म्हणजे जाताना तिने काही सांगितलं नाही तुम्हाला? अचानक ठरला असेल प्लॅन म्हणून आली इथपर्यंत ठीक आहे, पण जाताना निदान टाटा बाय बाय करायला हवं ना. निरोपच झाला नाही म्हणजे आता गरब्याचं तर सांगितलंच नसेल. गरब्याचं काय? आणि ते मला कशाला सांगायला हवंय? वहिनी, आपल्या युवराजला तुमच्या मुलाला घेऊन ती गरब्याला जातेय. तुमची परवानगी नको का घ्यायला? युवराज गरब्याला जातोय? इतक्या वर्षात कधी युवराजला पाहिलं होतं का गरब्याला जाताना? पण माझी खात्री आहे आता ती तिला गरब्याच्या तालावर नाचवेल, मग स्वतःच्या तालावर. चेतना तू जरा गप्प बस हा.